नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी. युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हिंगोली नगराध्यक्षपदाची महाविकास आघाडीकडून उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे यांच्या भगिनी अर्चना श्रीराम भिसे यांना देण्यात आलेली आहे. आपल्यासोबत स्वतः शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे जे आहेत, उमेदवारी घोषित झालेली आहे. तुम्ही आज एबी फॉर्म देखील लावला आहे. कशी लढत होईल हिंगोली शहरातली नगराध्यक्षपदाची, काय सांगा? हिंगोली नगरपालिकेच्या ज्या निवडणुकीमध्ये आमची थेट लढत ही भारतीय जनता पार्टीचे बाबारावजी बांगर यांच्यासोबत आहे. जेणेकरून ते की शिंदे गटाचे उमेदवार आहेत, कळमूरच्या आमदाराचे भगिनी, तर यांची आमची लढत नाही. हे तिसऱ्या नंबरचे उमेदवार आहेत. आमची थेट लढत जी असणार आहे ती भारतीय जनता पार्टीसोबत असणार आहे. काय समस्या आहेत हिंगोली शहरातल्या ज्या सुटल्या नाही आहेत गेल्या कार्यकाळामध्ये, आणि आता तुम्हाला संधी आहे जर नगराध्यक्षपदी विजयी झाला? हिंगोली शहरामध्ये मागच्या 20 वर्षापासून आम्ही नगरसेवक आहे. माझी बहीण जी आता नगराध्यक्षाला उभी आहे ही मागच्या 5 वर्षापासून नगरसेवक आहे. तर या हिंगोली शहरामध्ये आमचा जन्म गेलेला आहे, लहानाची मोठी झाली होती. या हिंगोली शहरामध्ये पिण्याचा पाण्याचा लई मोठा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये नगरपालिका 365 दिवसाची नळपट्टी आपल्याकडून घेते, परंतु पाणी आठवड्याला एकदा देते. या विषयावर आम्ही वारंवार तक्रारी केलेल्या आहे, परंतु कुठलीही दखल घेतल्या जात नाही. आणि या हिंगोलीच्या नगरपालिकेची शोकांतिका आहे की काही नगरसेवक, काही नेते हे मिळीभगत करून मी तुझ्याविरोधात तगडा उमेदवार देणार नाही, तो त्याच्याविरोधात तगडा उमेदवार देणार नाही, येऊन जाऊन ही 4-5 शहरीच आपल्या या नगरपालिकेमध्ये बघायला भेटतात. ही सगळी यांची मिळीजुळी सरकार आहे. आणि हे मिळीजुळी सरकार आणि 2 आडनावाची, एकच आडनावाची माणसं ही वारंवार कधी हे कधी ते सत्तेमध्ये येतात. तर ही यांची जी मक्तेदारी ही या ठिकाणी आम्हाला संपवायची, सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा आहे. आणि जर विकासाच्या बाबतीत जर म्हणत असाल तुम्ही, तर हिंगोली शहरामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर आहे, लाईटचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर आहे, ड्रेनेज झाली पण असून नसल्यासारखी आहे. ड्रेनेजचा काही उपयोग हिंगोली शहरामध्ये नाही. हे सगळं त्या ड्रेनेजमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. त्यानंतर हिंगोली शहरामध्ये हिंगोली शहर दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे, विस्तारत चाललेले आहे, लोकसंख्या वाढत चाललेली आहे. येऊन जाऊन ती गांधी चौकाची मार्केट, तर मार्केटमध्ये भाजी मंडी त्याच ठिकाणी, फ्रूट मार्केट त्याच ठिकाणी, व्यापारी सर्व त्या रोडवरच फ्रूट मार्केट लावतात. तर आमची संकल्पना अशी राहणार असणार आहे की फ्रूट मंडी मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे, भाजी मंडी ही मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे आणि वेगवेगळ्या भागामध्ये विस्तारली गेली पाहिजे. जसे की नवीन शहर होत चाललेले आहे, आणि अकोला बायपास असेल, इकडे खडकाळी बायपास असेल, या ठिकाणी भाजी मंडी ही वेगवेगळ्या ठिकाणी विस्तारित गेली पाहिजे, फ्रूट मंडी वेगळ्या ठिकाणी गेली पाहिजे. त्यानंतर शेतकऱ्याचा जो प्रश्न आहे सगळ्यात मोठा, आणि बरेच दिवस आम्ही याची मागणीसुद्धा केलेली आहे की हिंगोली शहरामध्ये शेतकरी दूध घेऊन येतो. ज्या प्रकारे फ्रूट मंडी आहे, ज्याप्रमाणे भाजी मंडी आहे, छोटी मोठी काय असं ना, पण त्या धर्तीवर शेतकऱ्यांसाठी दूध मंडी नाही. तर आम्ही नगराध्यक्ष झाल्याच्यानंतर ही फ्रूट मंडी, ज्याप्रमाणे भाजी मंडी होईल त्याचप्रमाणे दूध मंडीसुद्धा निर्माण करू. ही विकासाच्या बाबतीमध्ये आणि मोठं विजन आमच्यापाशी आहे, जे की शहरामध्ये मुलांना खेळण्यासाठी क्रीडांगण कुठंच नाही. लहान मुलं कुठं खेळणार, कुठं मैदानी खेळ खेळायचे झाले तर हिंगोली शहरामध्ये कुठलंही क्रीडांगण नाही. क्रीडांगणाचा विषय आहे. त्यानंतर घरपट्टी मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे. घरपट्टी प्रचंड अशी घरपट्टी वाढलेली आहे, तर ती घरपट्टी कमी करण्याचा प्रयत्न करू. आणि सर्वात मोठा विषय म्हणजे सगळं सोंग करता येते पण पैशाचं सोंग करता येत नाही. तर हिंगोली नगरपालिकेचं उत्पन्न वाढवणं खूप गरजेचं आहे. हिंगोली शहरामध्ये हिंगोली नगरपालिकेच्या मालकीच्या काही जागा आहेत. या जागेवर आपण जर मोठ्या प्रमाणावर कॉम्प्लेक्स उभी केली, कमर्शियल कॉम्प्लेक्स उभी केली, तर याच्यामधून नगरपालिकेचं उत्पन्न वाढेल. आणि उत्पन्न वाढल्याच्यानंतर ऑटोमॅटिक विकासाला शासनाकडून, केंद्र शासनाकडून निधी आपल्याला मिळणार आहे. तर यासाठी ह्या विकासाच्या बाबतीमध्ये आणखीन काही विजन आहेत ते आपण मोठ्या प्रमाणात करणार आहोत. मागील काही दिवसापूर्वी एक साड्यांची होळी केलेला विषय खूप समोर आला होता. काय प्रकरण होतं नेमकं? आता काय झालं माहिती आहे काय की काही लोकांचा ह्या हिंगोली शहरामध्ये धंदाच आहे, धंदा मी शब्द वापरले बरं, धंदाच आहे की हे सत्तेतून पैसा आणि पैशातून पुन्हा सत्ता हे मिळवतात. तर हे पैसा कुठून आणतात? तर यांचा पैसा मटक्यातून, जुगारातून, देशी दारू विकून, मटकं क्लब हे चालून पैसा ओरबडला जातो जनतेचा. सर्वसामान्य जनतेतून पैसा ओरबडायचा आणि हेच पैसा परत या सत्तेसाठी वापरायचा, दादागिरीसाठी वापरायचा. आणि हिंगोली शहरामध्ये सर्वात मोठी जर ह्या एकाच आडनावाची माणसं जर आली तर हिंगोली शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर दादागिरी होईल. आज व्यापारी दहशतीमध्ये आहेत, सर्वसामान्य जनता दहशतीमध्ये आहेत. सर्वसामान्य जनता दहशतीमध्ये आहे की यांची जर परत ही सीट जर लागली तर हिंगोली निश्चितच
बीडच्या पायावर पाय ठेवल्याशिवाय राहणार नाही. ज्या प्रकारे बीडमध्ये दादागिरी आहे, दिवसा डोळ्या कोण पडत आहेत, तीच परिस्थिती हिंगोली शहराची सुद्धा होती का काय अशी सर्वसामान्यांना भीती वाटते. आणि सर्वसामान्यांना वाटते की ही परत बीड होते का काय, म्हणून ही सर्वसामान्य जनता आमच्यासोबत आहे. निवडणुका आल्या की मटक्याचा विषय फार महत्त्वाचा समोर येतो. कोणाचे आहेत मटके, नेमकं काय? आता याच्यामध्ये मटक्यामध्ये यांना 5 लाख रुपये रोजची कमाई. त्याच्यामध्ये हे कळमूरचे आमदार संतोष बांगर यांचे मटके, यांचे जुगार हे आम्ही वारंवार शासनाच्या लक्षात आणून दिले. शासनाला आम्ही निवेदन दिलीत, परंतु कुठलीच कारवाई होत नाही. आता ही कारवाई कशामुळे होत नाही हे मोठा प्रश्न पडला आहे. 3 कोटी रुपये सापडले असं काहीतरी काल परवा बातमी होती. हिंगोली शहरामध्ये आता आपल्या माध्यमातून मी जनतेला, आपल्या हिंगोलीच्या माय भगिनींना विनंती करतो आणि लोकांना विनंती करतो की पैसे हे वाटायलेत, ते पैसे तुम्ही जरा बघून घ्यायचे तुम्ही घ्या, तुमचा प्रश्न घ्या, नका घेऊ, परंतु बघून पैसे घ्या. हे नकली नोटा हिंगोली शहरामध्ये आलेल्या आहेत. 3 कोटी रुपये कुठंतरी सापडले आणि ह्या नकली नोटाचा हिंगोलीमध्ये शिरकाव झालेला आहे आणि याच्यामध्ये याच लोकांचा हात आहे. विषय समोर आला पण तपास काही त्याचा म्हणजे पुढे काही गेला नाही. आता काय माहिती आहे का की जसं मटक्याचे आम्ही वारंवार लोकांच्या लक्षात आणून दिलेलं आहे, ह्या साड्या ज्या जाळल्या आम्ही, ह्या साड्या प्रतिकात्मक जाळलेल्या आहे. ज्या ठिकाणी कपडा गलीमध्ये असेल या ठिकाणी या लोकांनी ह्या साड्या घेतल्या नाही. ह्यांनी आम्हाला फोन केले की बाबा हे आमच्या इथं जबरदस्ती आणून घरामध्ये साड्या टाकत आहेत, तर साड्या आणि राशनचे किट आणून टाकत आहेत. मग त्या साड्या आम्ही पूर्ण त्या लोकांनी आम्हाला दिल्या, त्या साड्या जमा केल्या आणि गांधी चौकामध्ये आम्ही त्या साड्या जाळल्या. याच्यामुळे जाळल्या की प्रशासनाच्या लक्षात आणून द्यायचं आहे की बाबा हे साड्या वाटायले, लोकांना प्रलोभन दिलं आहे. आचारसंहिता चालू आहे, आचारसंहितेमध्ये प्रलोभन देणं हा सुद्धा गुन्हा आहे. तर हे साड्या वाटत आहेत, राशन वाटत आहेत, पैसे वाटत आहेत, तर हे कुठेतरी प्रशासनानं रोखायला पाहिजे. जर आम्ही रोखायचा प्रयत्न केला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल आणि जर शासनानं रोखलं नाही तर मग ते आम्हाला सुद्धा करावं लागेल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न या हिंगोली शहरामध्ये निर्माण होईल. स्वतः संतोष बांगर जे आमदार आहेत त्यांनी त्यांच्या भाऊजाईला या निवडणुकीमध्ये उतरवलेलं आहे. स्वतः आमदार आहेत आणि नगराध्यक्षपद देखील आता ते उभं टाकलेले नाही. आता कसं व्हायला माहिती आहे का की ही परत घराणेशाही सुरू व्हायलेली आहे. संतोष बांगर स्वतः कळमूरतून आमदार आहेत. आता त्यांच्या भावाला त्यांनी नगरसेवक करायचे, त्यांच्या भावालाच परत नगराध्यक्ष करायचे आणि कुठल्या तरी भाषाला, कुठल्या तरी पुतण्याला परत जिल्हा परिषदला करायचं. जिल्हा परिषद झालं की नंतर त्याला कुठंतरी जबाबदारी करायचं. म्हणजे ही घराणेशाही बाकीच्या कार्यकर्त्यांनी, त्यांच्यासोबत राहणाऱ्या कार्यकर्त्यांनी विचार केला पाहिजे की हे सगळे पदं यांच्या जर घरात जर घेतले तर ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काय न्याय देणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा कळमूरचे आमदार संतोष बांगरांनी हिंगोलीमध्ये मतदार मागूच नाही. त्यांना मतदान हिंगोली शहरामध्ये मागण्याचा कुठलाच अधिकार नाही. का? कारण कळमनुरीचे ते आमदार आहेत आणि कळमनुरी मतदारसंघामध्ये एक नगरपालिका आहे, एक नगरपंचायत आहे. आज तुम्ही कळमनुरी नगरपालिकेची परिस्थिती बघा काय आहे. नगरपालिका कळमनुरीमध्ये रोडचे प्रश्न, पाण्याचा तर एवढा बिकट प्रश्न आहे की पाण्याचा खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी. लाईट नाही, सुविधा नाही, क्रीडांगण नाही, आरोग्याची व्यवस्था नाही. त्या कळमनुरीच्या आमदार असूनसुद्धा आणि त्या नगरपालिकेमध्ये कुठलाच विकास नाही. आणि दुसरा म्हणजे औंढा नगरपंचायत ही नगरपंचायत म्हणजे हे हिंदू धर्माचं खूप मोठं श्रद्धास्थान आहे. त्याच्यामध्ये औंढा नागनाथ हे 8वं ज्योतिर्लिंग आहे आणि त्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी बघा तुम्ही काय अवस्था आहे ती. तिथं रोड नाही, पाणी नाही. त्या मंदिराचे हे पदसिद्ध सदस्य आहेत आणि त्या मंदिराचा विकास करायचा सोडून टाका. त्या मंदिराची 20 कोटीची ठेवी आत्तापर्यंत लोकांचे जे श्रद्धेतून, भावनेतून आलेले पैसे, ही 20 कोटी ठेवी होती. 20 कोटीच्या ठेवीच्या यांनी म्हणजे फिक्स बॉन्ड तोडला आणि हे पैसे गेले कुठं? 20 कोटी रुपये कुठं खर्च केले? नाही. आता त्यांनी काय केलं माहिती आहे का की जशी हे म्हणजे कुबुद्धी यांची गुंडगिरी आहे. त्यांनी त्या आपलं औंढा नागनाथ मंदिराची जी पार्किंग आहे, ही पार्किंग त्यांनी बळजबरी घेतली. हो, कमी पैशामध्ये त्यांनी घेतली, त्याच्याच कार्यकर्त्या दिली. ते जे भक्तिनिवास आहे, भक्तिनिवास त्या ठिकाणी लोक भक्तिभावाने येतात आणि हे त्या ठिकाणी म्हणजे वेगळ्या वेगळ्या मार्गानं तिथं आता कसं आहे, आपल्या धर्माची बदनामी नको म्हणून हे विषय मी थोडा टाळतो, कारण त्या ठिकाणी हे असे चाळे व्हायला नाही पाहिजे. बरं, आता महाविकास आघाडी म्हणून तुमचे 3 पक्ष एकत्र आहेत, तिकडं भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आहे. काय वाटतं आता तुमची ताकद मोठी दिसते पण त्यांचं डिवायडेशन होणार आहे कसं? नाही, आमची खरं पाहिलं ना तर आमची लढत ही भारतीय जनता पार्टीशी थेट त्यांची लढत आहे. आमची आणि भारतीय जनता पार्टीची लढत आहे. आणि हे जे बाकी जे म्हणजे NDA किंवा महागठबंधन यांच्यामध्ये जे घटक पक्ष दुसरे इतर यांच्याशी आमची कुठलीच लढत नाही. आमची थेट लढत भारतीय जनता पार्टीशी आहे.
भारतीय जनता पार्टीशी लढत आहे असं म्हणत आहात. याच्या आधी देखील ते नगराध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांच्या कार्यकाळात काय विकास केले ते? नाही, भारतीय जनता पार्टी त्याचमुळे म्हणतो ना की आमची आणि त्यांची लढत त्याच्यामुळे आहे की त्यांनी मागच्या काही काळामध्ये हिंगोली शहरामध्ये विकास न केल्यामुळं हिंगोली शहराची अवस्था आज याच्यावर नेऊन ठेपलेली आहे. एकाच आडनावाची माणसं कधी हे येतात कधी ते येतात. तर हिंगोली शहरातील लोक याला कंटाळलेले आहेत. त्यामुळे ह्यांनी नवीन नावाचा माणूस द्यायचा ठरवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये भिसे नावाचा माणूस नगरपालिकेमध्ये निवडून येणार, नगराध्यक्ष होणार. ही लोकांच्या जे प्रतिक्रिया लोक ज्यावेळेस बोलतात हे पाहून आम्हाला खात्री आहे की आम्ही नगराध्यक्ष होणार. काय वाटते आता एकंदरीत वातावरण पाहिलं तर जनतेमध्ये तुम्ही फिरत आहात. हिंगोली नगर परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकेल? नाही, हिंगोली महानगरपालिकेवर निश्चित आणि 1001% महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार आहे. ते याच्यामुळं की लोक या ठिकाणी दादागिरीला खूप मोठे कंटाळलेले आहे. विकासाचा पत्ता नाही. आणि जर लोकांमध्ये इतकी भीती निर्माण झाली, व्यापाऱ्यामध्ये असेल, सर्वसामान्य जनतेमध्ये असेल, हे पैशाच्या बळावर आज यांनी जसं एकनाथ शिंदेनी आणि भारतीय जनता पार्टीनी उद्धव बाळासाहेब ठाकरे आमचा शिवसेना पक्ष फोडला आणि त्यांनी पैशाच्या ताकदीवर आणि प्रशासकीय ताकदीवर शिवसेना फोडून शिंदेंनी वेगळ्या ठिकाणी चूल मांडली. तसंच यथा राजा तथा प्रजा, गुरु तसा चेला. कारण की त्याच्याच पावलावर ठेवून हिंगोलीची कळमुरची आमदार हिंगोली शहरामध्ये पण तेच पॅटर्न राबवत आहेत. लोकांना धमक्या देऊन, लोकांना ब्लॅकमेल करून ते सर्वसामान्य लोकांना, जनतेला किंवा नेत्यांना हे आपल्या पक्षामध्ये ओढत आहेत. परंतु नेते गेले तरीही जे खालचे मतदार आहेत हे सुज्ञ मतदार आहेत. हे चांगलं काय वाईट काय न कळते. तर हे 100% खालची जनता ही या मटक्यापासून, दादागिरीपासून हिंगोली ही बीड होऊ नये किंवा बीडच्या पायावर वाटचाल करू, बीडच्या पद्धतीने वाटचाल करू नये आणि शहरातली गुंडगिरी थांबवण्यासाठी, या गुंडगिरांना थांबवण्यासाठी, हिंगोली शहराचा विकास करण्यासाठी, हिंगोली मध्ये जो जलेश्वराची विस्थापित जनता आहे त्यांना न्याय देण्यासाठी, त्यानंतर हिंगोली शहरामध्ये व्हेटनरी म्हणजे जनावरांचा मोठा दवाखाना उभं राहण्यासाठी, ह्या सर्व प्रश्नाकडं म्हणून हे यावेळेस महाविकास आघाडीमध्ये आम्हाला निश्चितच आशीर्वाद देतील आणि आशीर्वाद देऊन आम्हाला जनतेची सेवा करण्याचा एक वेळेस सेवक बनण्याची संधी देतील अशी मी अपेक्षा बाळगतो. नक्कीच आपण पाहू शकतो हे होते शिवसेना ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विनायक भिसे आणि त्यांच्या भगिनी अर्चना श्रीराम भिसे या हिंगोली नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून हिंगोली नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी म्हणून त्यांना घोषित करण्यात आले. आणि येणाऱ्या काळात महाविकास आघाडीचा विजय होतो का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली.